सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अवैध व्यवसायांविरुद्ध मोठी मोहीम उघडली असून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी पहाटे सोलापूर जिल्ह्यातील 3 मोठ्या ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई केली। या छाप्यात नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या अश्लील नृत्याचा पर्दाफाश करण्यात आला असून तब्बल 1,21,83,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी एकूण 91 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे। पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील काही बारमध्ये विहित वेळेपेक्षा जास्त वेळ व्यवसाय सुरू ठेवून महिलांकडून अश्लील नृत्य करून घेतले जात होते। या माहितीची शहानिशा करून विशेष पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील कसिनो बार, खेड येथील सुखसागर बार आणि बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील सेंट्रो बारवर एकाच वेळी छापे टाकले। कसिनो बार येथे 11 महिलांना अश्लील नृत्यास भाग पाडले जात असल्याचे आढळले। पोलिसांनी 23 ग्राहकांना ताब्यात घेऊन लॅपटॉप, वाहने आणि रोख रकमेसह 46.31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। सुखसागर बार येथे 7 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। 18 ग्राहकांवर कारवाई करत 18 लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले। तर सेंट्रो बार या ठिकाणी 18 महिला अश्लील हावभाव करताना आढळल्या। तिथून 57.51 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत साऊंड सिस्टीम, लॅपटॉप, मोबाईल, आलिशान वाहने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। सोलापूर ग्रामीण युनिटमध्ये काही माहिती भेटली होती की काही इलिगल ॲक्टिव्हिटीज, ऑर्केस्ट्रा बार, लेट नाईट चालू आहे म्हणून त्या अनुषंगाने आम्ही गोपनीय माहिती काढण्यासाठी 2-3 दिवस रेकी केले। त्या रेकीनंतर आम्ही काल रात्री 3 टीम रवाना केले। 3 ठिकाणी आम्हाला असं माहिती होतं। त्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत 2 गुन्हे दाखल झाले। कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार कोंडी इथं एक टीमनी रेड केले आणि सेकंड आहे की सुखसागर ऑर्केस्ट्रा बार इथं रेड केले। त्या अनुषंगाने तिथं जे सगळं व्हेरीफाय केल्यानंतर आम्हाला इलिगल ॲक्टिव्हिटीज दिसून आलं। याच्यामध्ये जास्त जे ते डान्सर्स असतात ते जास्त ठेवले होते। नंतर जे वेळेनंतर ते त्यांचं टाइम बंदनंतर ते ऑर्केस्ट्रा बार चालू होता आणि कस्टमर्स इलिगल प्रमाणे काही वागत होते, त्यासाठीच गुन्हा दाखल केलेले आहे। तसेच बार्शी तालुक्याला एक टीम रवाना झाला होता, तिथेही सेम प्रकारचं कृत्य आढळून आलेले आहे। त्या अनुषंगाने 3 गुन्हा दाखल आहे। टोटल 91 आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि टोटल 1 करोड 12 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। ह्याच्यामध्ये काही कॅश आहे, काही वाहन आहे आणि काही दारू इलिगल प्रमाणे विकत होते असं सेक्शन सगळं ह्याच्या FIR मध्ये टाकलेले आहे। तुमच्या माध्यमातून सगळ्यांना मी सांगू इच्छितो की सोलापूर युनिटमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे। कुठेही इलिगल ॲक्टिव्हिटीज आम्ही टॉलरेट करणार नाही। तुमच्या माध्यमातून कोणालाही असं काही कृत्य आढळून आला तर आमच्यापर्यंत तुम्ही माहिती द्या। धन्यवाद। ह्या टीममध्ये आम्ही खास करून SP ऑफिस लोकांना दिले होते। खास करून प्रत्येक टीममध्ये एक सिव्हिल ड्रेसचं एक अंमलदार होते, नंतर एक लेडी कॉन्स्टेबल होते आणि API सलगणे, खरांडे API आणि API माडी असं 3 अधिकारी होते आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पहिले रेकी करून कुठं बारचं एक्झिट आहे, एंट्री कुठं आहे, कुठून पडू शकता, मॅक्झिमम जे आम्हाला तिथे एव्हिडन्स लागतात ते सगळं आम्ही गोळा केले। नंतर रेड पडलं। नंतरही ते गुन्ह्याच्या अनुषंगाने आता तपास चालू आहे। याच्यामध्ये ई-साक्ष असतील, व्हिडिओ पंचनामा हे सगळं केलेले आहे आणि सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगायचं की सोलापूर ग्रामीणमध्ये इलिगल ॲक्टिव्हिटीज झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे। कुठेही काही तुम्हाला आढळून आलं तर आमच्यापर्यंत तुम्ही माहिती पोचवा आणि आम्ही नक्की त्याच्यावरती कारवाई करू। लेडीज डान्स बार असतील या कुठं लॉजमध्ये प्रॉस्टिट्यूशन चालू आहे आणि महिला सुरक्षाबद्दल आम्ही खूप सिरियसली घेतलेले आहे। धन्यवाद।